नमस्कार. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका महत्वाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत. गरीब कैद्यांना आधार योजना. हो. आपल्याकडे याबद्दलची सरकारी माहिती आहे आणि आपण ती सोप्या भाषेत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अगदी. तर ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे, बरोबर? आणि खास करून अशा कैद्यांसाठी आहे जे म्हणजे आर्थिक किंवा सामाजिक कारणांमुळे तुरुंगातून सुटू शकत नाहीत. बरोबर. मुख्यत्वे आर्थिक कारण. अगदी. म्हणजे मूळ उद्देश एकदम सरळ आहे. ज्यांच्याकडे जामिनासाठी पैसे नाहीत किंवा शिक्षा संपूनही दंडाचे पैसे नाहीत म्हणून सुटका होत नाहीये, त्यांना मदत करणं. पण हे प्रत्यक्षात जमिनीवर कसं चालतं? बघा, यासाठी ना प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक अधिकारप्राप्त समिती आहे. एम्पॉवर्ड कमिटी म्हणतात त्याला. अच्छा. या समितीचं काम आहे की पात्र कैद्यांची प्रकरणं तपासायची आणि त्यांना योजनेतून मदत मिळेल हे बघायचं. ओके, म्हणजे ही समितीच सळ बघते. ती फक्त अर्ज घेणारी नाही, तर मदत पोहोचवणारी यंत्रणा आहे. छान. चला तर मग आपण हेच समजून घेऊया की कोण पात्र आहे आणि प्रक्रिया काय आहे. हो, नक्कीच. तर सर्वात आधी पात्रतेचे निकष. कोण लाभ घेऊ शकतं? पहिलं म्हणजे कैदी सामाजिकदृष्ट्या वंचित गटातला हवा, किंवा कमी शिकलेला, किंवा मग गरीब कुटुंबातला. ओके. दुसरं, जर तो न्यायाधीन कैदी असेल, म्हणजे ज्याच्यावर केस चालू आहे, हां, तर त्याला कोर्टाने 40,000 रुपयांपर्यंतचा रोख जामीन मंजूर केलेला असावा, कॅश श्युरिटी ज्याला म्हणतात. 40,000पर्यंत. ठीक आहे. आणि तिसरा गट म्हणजे शिक्षा झालेले कैदी. अच्छा. म्हणजे ज्यांची मूळ शिक्षा पूर्ण झालीये, ओके. पण 25,000 रुपयांपर्यंतचा दंड भरला नाहीये म्हणून ते अजून तुरुंगात आहेत. अच्छा, म्हणजे दंडामुळे बरोबर. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. बोला. म्हणजे बघा, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या कैद्यांना मदत आहे. एक ज्यांची केस चालू आहे, त्यांना जामिनासाठी, आणि दुसरे जे शिक्षा भोगून झालेत पण दंडामुळे अडकलेत. हां. आणि दोन्हीसाठी रकमेच्या मर्यादा वेगवेगळ्या आहेत, 40,000 आणि 25,000. हे स्पष्ट झालं. पण समजा एखाद्यावर एकापेक्षा जास्त केसेस असतील तर? हा चांगला प्रश्न आहे. त्यांच्यासाठी एक अट आहे बघा. काय अट आहे? समजा एका कैद्यावर 5 केसेस आहेत, पण 4 सुटले आहेत, म्हणजे जामीन मिळालाय किंवा निकाल लागलाय. ओके. फक्त शेवटची एकच केस बाकी आहे, आणि या योजनेतून जामिनाची रक्कम मिळाल्यावर तो लगेच सुटणार असेल, तात्काळ सुटका. अगदी, तरच त्याला लाभ मिळेल, नाहीतर नाही. अच्छा. म्हणजे एका केसमध्ये जामीन मिळाला पण दुसऱ्या केसमुळे तो आतच राहणार असेल तर उपयोग नाही. बरोबर. योजनेचा उद्देश तात्काळ सुटका हा आहे. हे महत्वाचं आहे. पण मग काही गुन्ह्यांमधल्या कैद्यांना यातून वगळलं पण आहे, बरोबर? हो, अगदी. काही गंभीर गुन्हे आहेत. कोणते गुन्हे आहेत ते? म्हणजे बघा, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, हां, किंवा मग NDPS म्हणजे अंमली पदार्थांचे गुन्हे, हां, मनी लॉन्ड्रिंग, दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा कायदा म्हणजे NSA, ओके, हुंडाबळी, बलात्कार, मानवी तस्करी, किंवा मुलांवरील लैंगिक अत्याचाराशी संबंधित POCSO कायदा. बापरे, बरीच मोठी यादी आहे. हो. तर या कायद्यांखाली जे आरोपी आहेत त्यांना या योजनेचा लाभ नाही मिळणार. म्हणजे गुन्ह्याचं गांभीर्य बघून हे ठरवलं आहे. साधारणतः तसंच दिसतंय. समाजाची सुरक्षितता हा पण एक विचार असतो अशा निर्णयांमध्ये. बरोबर आहे. ठीक आहे, मग आता प्रक्रियेबद्दल बोलूया. समजा एखाद्या पात्र कैद्याला 40,000पेक्षा जास्त रकमेचा जामीन मिळाला असेल तर बघा, अशा वेळी थेट या योजनेतून मदत नाही मिळत. मग काय होतं? मग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आहे, म्हणजे DLSA. हां, लीगल एडवाला. हो, सरकारी वकील मिळतो ना त्यांच्यामार्फत. हां. तर त्यांच्या मदतीने जामिनाची रक्कम कमी करण्यासाठी कोर्टात अर्ज करता येतो. अच्छा, म्हणजे रक्कम कमी करायचा प्रयत्न होतो? हो, कारण रक्कम कमी करण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे, समितीला नाही. DLSA इथे कायदेशीर मदत करते. ओके. आणि जर जामीन 40,000पर्यंत असेल किंवा दंडाची रक्कम 25,000पर्यंत असेल तर प्रक्रिया काय? इथे ना माहिती तुरुंग प्रशासनापर्यंत पोचणं महत्वाचं आहे. कसं? म्हणजे बघा, एकतर कोर्टाकडून तुरुंग प्रशासनाला जामिनाची ऑर्डर मिळाली, किंवा मग कैद्याचे नातेवाईक किंवा वकील त्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांशी संपर्क साधला पाहिजे. प्रत्यक्ष भेटून, मुलाखतने, किंवा अगदी फोनवरून जरी माहिती दिली तरी चालतं. अच्छा. मग तुरुंग अधिकारी ते प्रकरण समितीसमोर ठेवतात. म्हणजे इथे माहितीचा अभाव किंवा ती वेळेवर न पोचणं ही मोठी अडचण असू शकते, बरोबर?
अगदी. अनेकदा काय होतं की कोर्ट जामीन देतं, पण त्याची कॉपी किंवा माहिती तुरुंगात वेळेवर पोचतच नाही. किंवा कैद्याला आणि घरच्यांना योजनेबद्दलच माहीत नसतं. हो, तेही आहेच. त्यामुळे नातेवाईक आणि वकिलांनी स्वतःहून पुढाकार घेणं, माहिती काढणं, अर्ज करणं हे खूप महत्वाचं ठरतं. म्हणजे ही केवळ सरकारी योजना नाही, तर व्यवस्थेतील सगळ्यांनी मिळून काम करण्याची गरज आहे. कोर्ट, तुरुंग, विधी सेवा प्राधिकरण, नातेवाईक. अगदी बरोबर. तरच योजनेचा उद्देश सफल होईल. थोडक्यात सांगायचं तर ही योजना खरंच एक चांगली संधी आहे अशा कैद्यांसाठी जे केवळ पैशाअभावी तुरुंगात आहेत. हो, पण काही गंभीर गुन्ह्यांसाठी नाही हेही लक्षात ठेवायला हवं. योजनेची रचना मदतीवर केंद्रित आहे. निश्चितच अनेकांना पुन्हा आयुष्य सुरू करण्याची संधी मिळू शकते. पण आव्हान तेच आहे, माहिती पोहोचवणं. हो ना. आणि हे आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. कुठल्या? की तुरुंगात असलेल्या, ज्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क कमी असतो, अशा कैद्यांपर्यंत या योजनांची माहिती प्रभावीपणे कशी पोहोचवायची? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. केवळ योजना आणून उपयोग नाही, ती शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या पात्र कैद्यापर्यंत पोचतेय की नाही हे कसं बघायचं? बरोबर, हे खरं आव्हान आहे. हाच कळीचा मुद्दा आहे मला वाटतं. अगदी. धन्यवाद. आज तुम्ही खूप महत्वाची माहिती दिलीत. धन्यवाद.